आज आपण सँडविच बनवणार आहोत। त्यासाठी मी कांदा कापून घेतलेला आहे, आलू, कॅरेट, गाजर हे शिजून उकडून घेतलेले आहे व त्याचबरोबर टोमॅटो आहे। कांदा आणि टोमॅटो कापून घ्यायचं आहे, हे सगळं शिजवायचं आहे। त्याचबरोबर शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, लसणाची एक पाकळी, मीठ आणि लिंबाचा रस टाकून मस्त मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे। अशा प्रकारे थिकनेस आहे, त्यांच्या ब्रेडला लावायचं। सँडविच करण्यासाठी हे 2 मी ब्रेड घेतलेले आहे, त्याच्यावर आपण अशी चटणी स्प्रेड करून घेऊया। दोन्ही याच्यावर अशी स्प्रेड करून घ्या व्यवस्थित। त्याच्यात एक मिरची पण टाकलेली आहे चटणीमध्ये, तिखटपणा येण्यासाठी। त्या ब्रेडवर आपण बॉईल केलेलं बीट टाकणार आहोत। त्याचबरोबर आलूची पाक, कॅरेट, कांदा, तुम्ही गोलही कापू शकता, मी अशी काप केलेली आहे। याच्यावर तुम्हाला मीठ टाकायचं, मीठ टाकायचं असं हे लावून सँडविचच्या पॅनला असं बटर लावून घेऊया। बटर लावलेलं आहे पूर्ण याला पॅनला, असं वरच्या ब्रेडला पण असं बटर लावून घ्या व्यवस्थित। सँडविचच्या साच्यामध्ये ठेवलेले आहे आणि पहिला सँडविच करताना थोडं जास्त बटर लावायचं, म्हणजे त्याने चिटकणार नाही। अशा प्रकारे लो गॅसवर त्याला भाजू द्यायचं, थोडं 2-3 सेकंद भाजायचं। नंतर आपण याला पलटी करूया। मला हवं असल्यास मला असं चेक पण करून बघू शकता, ओपन करून। हे आपले तयार झालेले ब्रेड सँडविच, ह्याच्यात चटणी टाकलेली आहे, सगळं व्यवस्थित स्टफिंग भरलेलं आहे, मस्त छान झाले। हे नुसतंही खाऊ शकता किंवा चटणी किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता। एकदा नक्की ट्राय करा। आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।